हा पहिला मुलगा होता मला बघायला येणारा घरी. माझा आणि निखिलचा अरेंज मॅरेज आहे. खूप छान आहे तो. जुड़ने लगा है तुझसे ही अब मेरा वजूद. ती आहे जी माझ्या आयुष्यात आल्यापासून मला प्रेम काय हे कळायला लागलंय. तुझसे ही अब मेरा वजूद. He is that kind of a creative man also. He is very kind of a supportive man for my family. म्हणजे तिला बरं नव्हतं, तिला हॉस्पिटलला घेऊन जाणं, हॉस्पिटलमधनं मग परत घरी सोडून देणं. त्यावेळेस जो बॉन्ड झाला आमच्यामध्ये तो एकदम म्हणजे असं वाटलं की अनब्रेकेबल आहे आता हे सगळं. आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय. होत आहे फायनली. कन्फर्म होतं की तू आहे आणि माझ्यासाठी तेरा मेरा सफर. पण कन्व्हर्सेशन मध्ये आम्ही फार कम्फर्टेबल झालेलो होतो की कळायला लागलो होतं की नाही हे द्यायचं आहे समोर. मेरी हर बात की तह में तू. म्हणजे पहिला जेव्हा आमचं कन्व्हर्सेशन झालं त्यानंतर फोन कॉलवर तर बोललो तर असं वाटलं की आमचं खूप वर्षांपासून फ्रेंडशिप आहे. म्हणजे या लेवलला कम्फर्टेबल झालो होतो आम्ही दोघं एकमेकांना की आम्हाला असं समजूनच गेलं होतं की बस आता आमचं इथनं पुढं आयुष्य आहे ठीक व्यक्तीसोबत. मल है साथिया. स्वभाव आहे, कॉमेडी कॅरेक्टर आहे. तिला आताही तुम्ही म्हटलं माझी मिमिक्री करून दाखव म्हणजे बोर नाही होत तिच्यासोबत. तर ती माझं हसण्यापासून तर माझं चालण्यापासून तर सगळ्या गोष्टी ती माझ्या करून दाखवू शकते तुम्हाला. आम्ही फ्रँकली एकमेकांशी बोलायला लागलो की मी तिला हे सुद्धा म्हटलंय तू गप्प बस. तर ती त्याच्यावर म्हणजे तिने रिॲक्ट हसून केलं. तर एवढं आम्ही कम्फर्टेबल झालो होतो एकमेकांसोबत. आम्ही ठरवलं होतं की व्हिडिओ कॉल पण वगैरे काय काय नाही करायचं, सरळ सरळ जे काही लग्नात दिसायचं. कुछ तो अलग है पाकीज़ा सा तेरे प्यार में. हो इश्क ने तेरे मुझे कर दिया है खास इस कदर. हैरत से मुझे तकने लगी है मेरी नजर. मेरी हर सांस की लय में तू, मेरी हर बात की तह में तू, मेरी चुप्पी में कहे में तू साथिया. आता खूप एक्साइटेड आहे. आता पुढचं कसं काय संसार वगैरे हे शब्द जरा आता इंटरेस्टिंग वाटत आहे. हा माझा लग्नाचा जो सोहळा आहे हा जवळपास 1 वर्षापासून म्हणजे प्लॅन होत आलेला आहे की असं करू तसं करू. साथिया